मोतीहारीमध्ये राहणाऱ्या रणजित कुमारच्या कुटुंबाला एक असा अनुभव आला ज्यामुळे त्यांचा भूतावर विश्वास बसेल की नाही माहीत नाही, पण माणुसकीवरून नक्कीच विश्वास उडाला. ज्या सुनेचा खून केल्याच्या आरोपाखाली त्यांचा निर्दोष मुलगा जेलमध्ये सडत होता आणि ज्या सुनेच्या मृत्यूमुळे त्यांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, त्या सुनेचं भूत तब्बल 1000 किलोमीटर दूर नोएडामध्ये दिसलं होतं. पण हे भूत नव्हतं, तर हा होता एका अशा भयानक षडयंत्राचा भाग ज्याने पोलिसांची झोप उडवली आणि रणजितच्या कुटुंबाला रस्त्यावर आणलं. गोष्ट सुरू होते बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतीहरी येथून, जिथल्या लक्ष्मीपूर गावात राहणाऱ्या रणजित कुमारसाठी मार्च महिना आनंदाचा ठरला होता. कारण रणजितसाठी शेजारच्याच गावातल्या गुंजा नावाच्या मुलीचं स्थळ आलं आणि दोन्ही घरच्यांच्या संमतीने मोठ्या थाटामाटात लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण लवकरच रणजितच्या घरच्यांना एक गोष्ट खटकू लागली, ती म्हणजे गुंजाचा फोन. ती सतत कोणाशी तरी फोनवर बोलायची आणि जेव्हा रणजितने तिला याबद्दल विचारलं तेव्हा तिने फोनला लॉक लावला आणि कोणालाही हात लावू दिला नाही. घरात रोज याच कारणावरून कटकट सुरू झाली आणि भांडणं वाढू लागली. अशातच 3 जुलैची रात्र उजाडली. सगळे झोपी गेले, पण मध्यरात्री अचानक रणजितला जाग आली तेव्हा बाजूला गुंजा नव्हती. त्याने पूर्ण घर शोधलं, पण गुंजाचा कुठेच पत्ता नव्हता. म्हणून घाबरलेल्या रणजितने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तिथेच त्याला धक्का बसला, कारण रात्री 12:07 गुंजा घरातून एकटीच बाहेर पडताना दिसली. तिच्यासोबत कोणीही नव्हतं, ती स्वतःच्या मर्जीने घरातून निघून गेली होती. रणजितने तातडीने पोलीस स्टेशन गाठलं आणि बायको हरवल्याची तक्रार दिली. पण इथेच केथेला एक भयानक वळण मिळालं. कारण 9 जुलैला म्हणजे गुंजा गायब झाल्याच्या 6 दिवसांनी गुंजाच्या माहेरच्यांनी पोलिसात उलटी तक्रार दिली की रणजितने हुंड्यासाठी आमच्या मुलीचा छळ केला, तिची हत्या केली आणि मृतदेह गायब केला. आता इथे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण रणजित सीसीटीव्ही फुटेज दाखवत होता की ती स्वतः बाहेर गेलीये आणि पोलिसांना कोणताही मृतदेह सापडला नव्हता. पण तरीही फक्त माहेरच्यांच्या दबावामुळे पोलिसांनी रणजितला अटक केली आणि त्याच्यावर 304B सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. ज्या गुन्ह्यात मृतदेहच नाही, त्या गुन्ह्यात रणजितला खुनी ठरवून जेलमध्ये टाकण्यात आलं. रणजितचे वृद्ध आईवडील बाहेर वकिलांचे उंबरठे झिजवत होते. घरातले पैसे संपत आले होते. समाजात इज्जत गेली होती आणि बघता बघता 4 महिने उलटले. पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. म्हणजे रणजितला आता किमान जन्मठेप फिक्स होती. पण म्हणतात ना, सत्य कितीही लपवलं तरी ते बाहेर येतच. 24 नोव्हेंबरला रणजितच्या वडिलांना एक फोन आला, जो मोतीहारीच्याच एका व्यक्तीचा होता, जो कामानिमित्त नोएडामध्ये राहत होता आणि त्याने सांगितलं की तुमची सून गुंजा मेलेली नाही, ती इथे नोएडामध्ये जिवंत आहे आणि धडधाकट फिरती आहे. रणजितच्या वडिलांनी धावत जाऊन पोलिसांनाही माहिती दिली, पण इथेही पोलिसांनी माणुसकी सोडली. त्यांनी सांगितलं की तिला आणायला नोएडामध्ये जायचं असेल तर गाडीचं खर्च, डिझेल आणि आमच्या खाण्यापिण्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल. ज्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने घरदारपणाला लावलं होतं, त्यांनी हे सुद्धा मान्य केलं. पोलिसांची गाडी आणि रणजितचे नातेवाईक 1000 किलोमीटरचा प्रवास करून नोएडामध्ये पोचले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून रक्ताचं पाणी होईल, कारण गुंजा तिथे तिच्या प्रियकरासोबत मजेत राहत होती. लग्नाआधीपासूनच तिचं अफेअर होतं आणि नवरा चांगला असूनही तिने 3 जुलैच्या रात्री प्रियकराला गाठलं आणि पळून गेली. इकडे नवरा जेलमध्ये सडतोय आणि सासरचे बर्बाद झाले त्याची तिला कसलीही फिकीर नव्हती. सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे जेव्हा पोलिसांनी तिला पकडलं तेव्हाचा तिचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये ती 2 पोलिसांच्या मध्ये निवांत चालतेय. तिच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप आहे ना भीती. आणि विशेष म्हणजे पकडल्यानंतरही तिचा फोन कानाला लागलेलाच होता. ती आजही त्याच प्रियकराशी किंवा कोणाशी तरी बिनधास्त बोलत होती. आज रणजित जेलमधून बाहेर येईलही, पण त्याच्या आयुष्यातील वाया गेलेले 4 महिने, त्याची गेलेली इज्जत आणि त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांचा झालेला मानसिक छळ याची भरपाई कोण करणार? आणि चुकीच्या तपासासाठी पोलीस जबाबदार की स्वार्थी प्रेमासाठी गुंजा, हे तुम्हीच ठरवा.